मी प्रोफेसर डॉक्टर नीता सुधाकर वाणी, सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाची उपप्राचार्य आणि आपल्या अर्थशास्त्राची HOD आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता ह्यावर्षी तुम्ही SYच्या वर्गात आलात. FYची परीक्षा दिली नाही तरी पास झालात. इलाज नव्हता. सर्व जगभरच कोरोनाचं संकट हे गेल्या महिन्यापासून आलेलं आहे आणि या संकटापासून बचाव करण्यासाठी तरुण वर्गाला या कोरोनाच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी शासनाने तुमची FYची परीक्षा घेतली नाही आणि दिलेल्या निकालावर तुम्हाला समाधान हे मानावं लागलं. त्याला पर्याय नव्हता. ठीक आहे. तर आता तुम्ही FY वर्ष तुमचं संपलं, आता SYला आलात. तर आज आपला हा ऑनलाईन टीचिंग लर्निंगचा पहिला पिरियड. एक अनोखं शिक्षणाला आपण सामोरं जात आहोत, कारण आपल्याला शिक्षण हे थांबवायचं नाही आहे. कॉलेज जरी बंद असलं तरी ज्ञानार्जनाचं आणि ज्ञान देण्याचं कार्य आपल्याला सतत हे चालू ठेवायचं आहे आणि त्यासाठी पर्याय म्हणून हे ऑनलाईन टीचिंग लर्निंगचं प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे. तर आज मी तुम्हाला या पिरियडला, या आपल्या पहिल्या ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या पिरियडला फक्त आपल्या सिलेबस स्ट्रक्चरची रचना कशी आहे, सिलेबसची रचना कशी आहे याबाबत तुम्हाला माहिती देणार आहे. कारण FYचं स्ट्रक्चर तुमचं वेगळं होतं, SYचं स्ट्रक्चर तुमचं हे वेगळं आहे आणि म्हणून त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं हे महत्त्वाचं आहे. तर ह्या ज्या ऑनलाईन टीचिंग लर्निंगची आपण जी शिक्षण प्रक्रिया सुरू केली आहे, तर ह्या ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या प्रत्येक पिरियडला सर्वांची हजेरी आवश्यक आहे. कारण याचं अटेंडन्स आम्ही बघणार आहोत. जर आपलं 75% अटेंडन्स नसेल तर तुमची गैरहजेरी मानली जाईल आणि परीक्षेचा फॉर्म भरण्यात तुम्हाला अडचणी येतील. तर तशा अडचणी येऊ नये म्हणून तुम्ही या ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या पिरियड अटेंड करणं सर्वांना अत्यंत आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी घाबरलेले आहेत, भांबावलेले आहेत. त्यांना असं वाटतंय की हे ऑनलाईन टीचिंग लर्निंग कसं होईल, आपल्याला समजेल का, व्हिडिओ लेक्चरद्वारे कसं शिकवलं जाईल, शिक्षक तर आपल्या समोर नसणारे, शेजारी मित्रमैत्रिणी नसणारे, तरीसुद्धा तुमचं नुकसान होणार नाही याची दक्षता आम्ही प्राध्यापक वर्ग घेणार आहोत आणि त्यानुसार तुम्हाला हे शिक्षण दिलं जाणार आहे. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणार आहोत आणि हा अवलंब करत असताना अजून जे नवीन नवीन मार्ग आपल्याला लक्षात येत जातील, सोप्या पद्धतीचं शिक्षण कसं असेल त्या पद्धतीने तुम्हाला आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमचं नुकसान त्यात काहीही होणार नाही. तुम्ही काहीही घाबरू नका. पण मात्र सर्वांनी हे पिरियड अटेंड करणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला नुकसानाला सामोरं जावं लागेल. तर आता काही विद्यार्थी असेही म्हणत आहेत की आमच्याकडे मोबाईल नाही, तरीसुद्धा काहीतरी ॲडजस्टमेंट करा. सोशल डिस्टन्सिंगचा मार्ग अवलंबून जर मित्राकडे कॉम्प्युटर असेल तर त्या कॉम्प्युटरवर बसा, मात्र सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे. तर या पिरियडला मी तुम्हाला आता सिलेबस स्ट्रक्चरची माहितीही देत आहे. तर ह्या वर्षी पण आपल्याला CBCS पॅटर्ननुसार परीक्षा द्यायची आहे. आपला पेपर हा 100 मार्काचा असेल. 60 + 40 मार्क्स, 60 मार्क विद्यापीठाच्या परीक्षेचे आणि 40 मार्क्स इंटरनल परीक्षेचे, असा 100 मार्काचा पेपर तुमचा प्रत्येक पेपर असेल. आणि तुम्हाला यावर्षी एकूण 8 पेपर द्यायचे आहेत. 8 पेपर द्यायचे आहेत. तुम्ही 8चा आकडा ऐकून घाबरला असाल, पण घाबरण्याची काहीही गरज नाही. विषय सोपे आहे आणि कठीणाकडून सोप्याकडे कसं जायचं, कसं विद्यार्थ्यांना कठीण विषय सोपा करून शिकवायचा याचा विचार आम्ही करतच असतो. आणि विषय तसे काही कठीण नाही आहे, सोपा आहे. सिलेबसही
खूप भरमसाठ असा नाही, त्यामुळे 8 पेपर असले तरीसुद्धा घाबरायची गरज नाही. मागील वर्षापासून SYBAचा सिलेबस हा बदलवण्यात आलेला आहे. यावर्षी विद्यापीठाने TYBAचा सिलेबसही बदलवलेला आहे. तर मागील वर्षाच्या सिलेबसनुसार यावर्षी आता आपलं हे दुसरं वर्ष आलेलं आहे. तर आपल्याला यावर्षी 8 पेपर द्यायचे आहेत. तर त्या 8 पेपरपैकी पहिला पेपर तुमचा कंपल्सरी इंग्लिश राहील. कंपल्सरी इंग्लिश हा सर्वांना निवडावाच लागतो, तो पेपर सर्वांना द्यावाच लागतो. त्याचप्रमाणे तुम्हाला 2 जनरल पेपर निवडायचा चॉईस हा विद्यापीठाने दिलेला आहे आणि त्याचे ग्रुप आपल्या महाविद्यालयाने केलेले आहे आणि त्या ग्रुपमधून तुम्हाला तुमच्या आवडीचा पसंतीचा एक विषय निवडायचा आहे. त्यामध्ये पॉलिटिक्स सायकोलॉजी यामधला तुम्ही एक तुमच्या आवडीचा विषय निवडू शकतात. जागृती हिंदी यामधला एक विषय निवडू शकतात. लँग्वेजमधला एक विषय निवडू शकतात. तर अशा रीतीने जनरल पेपर तुम्हाला 2 घ्यायचे आहेत आणि हे जे ग्रुप दिलेले आहे त्या ग्रुपमधून तुम्हाला एक चॉईस करावा लागेल. पॉलिटिक्स सायकोलॉजीचा ग्रुप जो आहे त्यातला तुम्हाला एक तर पॉलिटिक्स घ्यावा लागेल, नाहीतर सायकोलॉजी घ्यावा लागेल. दोघं पेपर घेता येणार नाही. जागृती हिंदीचा विचार केला तर जागृती हिंदीपैकी एकच पेपर घ्यावा लागेल, दोघं पेपर घेता येणार नाही. लँग्वेजचा विचार केला तर मराठी हिंदी यापैकी कोणताही एक पेपर घेता येईल. जरी तुम्ही इकॉनॉमिक्स स्पेशल केलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही लँग्वेज घेऊ शकतात. तर अशा रीतीने 2 तुमचे जनरलचे पेपर आहेत. चौथा पेपर आपला इकॉनॉमिक्सचा जनरलचा DSC त्याला म्हणतात. इको 231 हा त्याचा नंबर आणि DSCचा फुल फॉर्म आहे डिसिप्लिन स्पेसिफिक कोर कोर्स. या पेपरचं नाव आहे इंडियन इकॉनॉमिक्स सिन्स 1980 पार्ट 1. या सेमला पार्ट 1 आपल्याला शिकायचं आहे आणि सेकंड सेमला आपण पार्ट 2 शिकणार आहोत. पेपरचं नाव मात्र हेच राहील, फक्त त्याच्या पुढे पार्ट 2 असा उल्लेख केलेला असेल. तर पुढचा पेपर आहे S1चा. तर त्याला म्हणतात DSE. याचा कोड क्रमांक आहे इको 232A. DSEचा लॉंग फॉर्म आहे डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह कोर्स. तर हा S1चा पेपर. या पेपरचं नाव आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स पार्ट 1. ज्याप्रमाणे जनरलचा पार्ट 1 आपण ह्या सेमला शिकणार आहोत त्याचप्रमाणे सेकंड टर्मला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा पार्ट 2 शिकणार आहोत. या सेमला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स पार्ट 1 असं नाव ह्या S1च्या पेपरचं आहे. पुढचा पेपर आहे इको S2चा. त्याला म्हणतात DSE इको 233A. DSEचा फुल फॉर्म मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह कोर्स. तर या पेपरचं नाव आहे ॲडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्स पार्ट 1. ज्याप्रमाणे जनरलचा पेपर ॲग्रिकल्चरचा पेपर पार्ट 1 आपण ह्या सेमला शिकणार आहोत त्याचप्रमाणे ॲडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्सचा म्हणजे S2चा पार्ट 1चा पेपर या सेमला शिकणार आहोत आणि सेकंड सेमला मात्र पार्ट 2 शिकणार आहोत. तर अशा रीतीने इकॉनॉमिक्सचे 4 पेपर्स तुम्हाला हे शिकायचे आहेत. याचबरोबर 5वा पेपर रिसर्च मेथडॉलॉजीचा शिकायचा आहे. तो मागच्या वर्षापासून विद्यापीठानं नव्यानं सुरू केलेला आहे. अद्याप तो हा पेपर विद्यापीठाने ठेवलेला नव्हता, पण मागील वर्षापासून विद्यार्थ्यांमध्ये विशेष स्किल यावं या हेतूने हा पेपर नव्यानं सुरू केलेला आहे. या पेपरला म्हणतात SEC. याचा अर्थ आहे स्किल इन्हान्समेंट कोर्स. तर या पेपरमध्ये तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी पार्ट 1 शिकायचा आहे आणि सेकंड सेमला सुद्धा SECचा म्हणजे स्किल इन्हान्समेंटचा पेपर शिकायचा आहे. त्याचं नाव रिसर्च मेथडॉलॉजी असं आहे.
तर अशा रीतीने या सेमला रिसर्च मेथोडॉलॉजीचा पार्ट 1 आपण शिकणार आहोत, सेकंड सेमला पार्ट 2 शिकणार आहोत. अशा रीतीने हे 7 पेपर्स झालेत आणि 8वा एक जो पेपर आहे तो MILचा पेपर आहे. त्याच्यामध्ये भाषेचा समावेश असतो. तुम्हाला मराठी किंवा हिंदी या दोन्ही भाषांपैकी एक भाषा शिकायची आहे. तुमचं भाषा कौशल्य विकसित व्हावं या उद्देशाने MILचा पेपर हा ठेवण्यात आलेला आहे आणि तो पेपर या सेमलाही तुम्हाला शिकायचा आहे, पुढच्या सेमलाही शिकायचा आहे. अशा रीतीने तुम्हाला या सेमला 8 पेपर शिकायचे आहे. सेकंड सेमला या 8 पेपर सोबतच तुमचा GKचा पेपर सुद्धा वाढणार आहे. GKचा फुल फॉर्म आहे जनरल नॉलेज. स्पर्धा परीक्षा तुम्ही पास व्हावा हा उद्देश विद्यापीठाचा आहे आणि ह्या उद्देशाने GKचा पेपर, जनरल नॉलेजचा पेपर विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये SYBA ह्या वर्गासाठी ठेवलेला आहे. पण तो या सेमला द्यायचा नाही आहे, तर तो पुढच्या सेमला तुम्हाला चौथ्या सेमला द्यायचा आहे. तर अशा रीतीने इकॉनॉमिक्सचे तुम्हाला 3 मुख्य पेपर, त्याबरोबर रिसर्च मेथोडॉलॉजीचा चौथा पेपर, असे 4 पेपर तुम्हाला आपल्या इकॉनॉमिक्सचे द्यायचे आहेत. ह्या 4 पेपरपैकी S2चा पेपर आणि जनरलचा पेपर मी तुम्हाला शिकवणार आहे. S1चा पेपर तुम्हाला VH पाटील सर शिकवतील. राहिला तो रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर, स्किल एन्हान्समेंटचा पेपर. तर हा पेपर मी निम्मा शिकवते, निम्मा पेपर VH पाटील सर शिकवतात. मग आता या सेमला मी शिकवायचं का पुढच्या सेमला मी शिकवायचं का या सेमचा निम्मा भाग मी शिकवायचा, निम्मा भाग VH पाटील सर शिकवतील, हे आम्ही मीटिंगमध्ये ठरवू आणि तसं कारवाई आपण शिकवायची सुरू करूया. तर अशा रीतीने तुमची ही सिलेबसची रचना ही राहील. 8 पेपर तुम्हाला द्यायचे आहेत. ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीला आपण शिकवणार आहोत. नंतर परिस्थिती जर सुदैवाने निवळली, कोरोना संपुष्टातपणे घालवण्याला आपण यशस्वी झालो, तर मात्र लवकरच आपण कॉलेजला समोरासमोर येऊन शिकणारच आहोत. पण तत्पूर्वी वेळ वाया जाऊ नये आणि तुमच्या ज्ञानामध्ये खंड पडू नये, तुमचा सिलेबस मागे राहू नये, यासाठी आपण ऑनलाईन टीचिंगचा मार्ग अवलंबणार आहोत. आणि एक साधारणपणे 2 ते 3 मुद्दे झाल्यावरती आपण एक छोटीशी क्विज घेणार आहोत आणि ती क्विज सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच द्यायची आहे. त्याचे मार्क्स आम्ही नोंद करणार आहोत. इंटरनल परीक्षेमध्ये त्या मार्कांचा कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विचार होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ती क्विज सोडवावी लागणार आहे. तर अशा रीतीने आपण निम्म प्रकरण झालं, या पहिल्या चॅप्टरमधला निम्मा भाग शिकवून झाला की एक छोटीशी क्विज घेऊ 10 ते 20 मार्काची. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न त्यात असतील आणि ती तुम्ही सोडवायची आहे. तर अशा रीतीने आपण ह्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात ऑनलाईन पद्धतीने करणार आहोत आणि ह्या प्रत्येक पिरियडला तुम्ही हजर राहणं, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा वारंवार सांगते की इथं हजर राहणं गरजेचं आहे. त्या अटेंडन्सची नोंद ही तुमची होणार आहे. आणि मुद्दा शिकवून झाल्यानंतर तुम्हाला जर काही अडचण असेल, कारण आपण इथे समोरासमोर नाही, तुम्ही माझ्या समोर नाहीत, मला तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव निहाळता येत नाहीये, त्यामुळे मुद्दा तुम्हाला समजला का नाही मला समजत नाहीये, तुम्हाला सांगायला जमत नाहीये. तर यासाठी आपण एक पर्याय असा शोधला आहे की तुम्हाला जर शिकवल्यानंतर समजलं नाही तर ते प्रश्न तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर किंवा आपल्या ग्रुपच्या व्हॉट्सअपवर टाकले तर त्याचा विचार केला जाईल आणि एखादं लेक्चर आपण त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी घेऊया. म्हणजे तुमच्या शंकांचं, तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचं सुद्धा होऊन जाईल. तर त्यासाठी तुम्ही असं चिंता करू नका की तुमचं नुकसान होईल, तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. तुम्हाला ज्ञान हे चांगलं मिळणार आहे. फक्त मन लावून ऐकणं हे आवश्यक आहे.
सर्वांनी मोबाईलची सोय करा. ज्यांच्याकडे मोबाईल नसेल त्यांनी काहीतरी काटकसर करून अँड्रॉइड मोबाईल घेण्याचा प्रयत्न करा, किंवा भावा बहिणीचा, घरातल्यांचा, शेजाऱ्यांचा, मित्रमैत्रिणींचा मोबाईल वापरून पिरियड अटेंड करा, किंवा सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून ज्यांच्याकडे कॉम्प्युटर असेल त्यांच्याकडे जा, तिथे लेक्चर ऐका. मात्र सोशल डिस्टन्सिंगचा वापर हा झालाच पाहिजे. धन्यवाद.